ओके. हे हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. मी तुमचा मित्र भाऊ सुमित राठोड आणि आपला हा सिरीजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे मी फर्स्ट डेला तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगितलं आहे. त्या ओव्हरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला कसा युजर इंटरफेस असतो, कुठले कुठले टूल्स वापरायचे असतात आणि प्रोजेक्टचा आपला स्ट्रक्चर कसा असतो. ॲक्च्युली आपण स्ट्रक्चर पाहिलेलं आणि बेसिक लायब्ररी डिपेंडन्सी ते बघितलेलं. ओके. सो मित्रांनो, ॲक्च्युअल सिरीज तर आपण आजपासूनच चालू होणार आहे. सो आजपासून आपण ॲक्च्युअल सिरीज स्टार्ट करणार आहे. सो तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रा, तू जर नवीन असतील आपल्या सिरीजसाठी तर तुला काय नाही करायचं, जायचं सिम्पली यूट्यूबवरती गेलास तर सिम्पली तुला जावा विथ सुमित सर्च मारायचे. काय मारायचं? जावा विथ सुमित. ओके. जावा विथ सुमित मारलास तर इथं येऊन जाईल, तुला जावा सुमित भेटून जाईल. हे बघ, पहिलाच चॅनल आहे आपला जावा विथ सुमित. याला क्लिक करायचं असं आणि जर नवीन असतील तर सबस्क्राईब करून घे. आणि हा आपला पहिला दिवसाचा पहिला व्हिडिओ आहे, म्हणजे फर्स्ट लेक्चर आपला अपलोड झालेला आहे, जे की 15 मिनटाचा आहे. आणि ओव्हरव्ह्यू म्हणजे मी एक इंट्रोडक्शन पण दिलेला आहे, तो पण व्हिडिओ बघून घे. लवकरच आपल्या इथं प्लेलिस्टचा ऑप्शन येईल, मग तो प्लेलिस्टला तू फॉलो करायचं. ओके. तर ओके, मी जातो परत आणि तुम्हाला सांगतो की ॲक्च्युअल प्रोजेक्ट स्ट्रक्चर. ओके. आपण काल हा प्रोजेक्ट स्ट्रक्चर बघितलेला. त्यामध्ये कसं प्रोजेक्टचा स्ट्रक्चर कसा असतो, कुठल्या फाईल वापरल्या जातात, कुठला लायब्ररी सिस्टीम म्हणजे लायब्ररी काय असते, डिपेंडन्सी काय असतं, प्रोजेक्टचा स्ट्रक्चर कसा असतो ते बघितलेलं. ओके. तर आपण आजपासून म्हणजे एकदम बेसिकपासून घेणार आहे. सो तुम्हाला मी आधी समजून सांगतो व्हॉट इज अ स्प्रिंग बूट. ओके. व्हॉट इज अ स्प्रिंग बूट. व्हॉट इज अ फुल स्टॅक. सो फर्स्ट मी तुम्हाला सांगतो की फुल स्टॅक डेव्हलपमेंट काय. व्हॉट इज अ फुल स्टॅक डेव्हलपमेंट. ओके. व्हॉट इज अ फुल स्टॅक डेव्हलपमेंट. ओके. तर मित्रांनो, कुठलाही फुल स्टॅक डेव्हलपमेंट असतो, इन पायथॉन, इन जावा, कुठलेही फुल स्टॅक डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला आधी डाटाबेसची सिस्टीम यायला पाहिजे, पर्टिक्युलर एक बेस लँग्वेज यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला एक युजर इंटरफेस बनवण्यासाठी तुम्हाला फ्रंट एंडच्या लँग्वेज यायला पाहिजे, जावा स्क्रिप्ट, HTML, CSS. त्याच्यानंतर जावा हा आपण बॅकएंडमध्ये वापरतो. बॅकएंडच्या लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे, जावा, C++, अँड पायथॉन आहे. ओके. त्याच्यानंतर डाटाबेसची सिस्टीम पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ओके हे सगळी टेक्नॉलॉजी आली म्हणजे तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपर झालात. तर आपण फ्रंट एंडमध्ये तर तुम्हाला कंपल्सरी यायला पाहिजे की जावा आपलं HTML, CSS, जावा स्क्रिप्ट. ओके. देन बॅकएंडमध्ये तुम्हाला जावा, पायथॉन, C++ अँड अदर मिनी लँग्वेज, कोटलिन वगैरे. पण आपण आपल्या स्प्रिंग बूट आपण जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट हे जावामध्ये करणार आहे. सो जावामध्ये आपण काय वापरणार, स्प्रिंग बूट किंवा मेन किंवा आपलं जे स्प्रिंग बूटचं प्रोजेक्ट बनवणार त्यामध्ये आपण जावा आणि कोटलिन हे दोन प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. तर जावा हे एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि कोटलिन पण ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर तुम्हाला बॅकएंडमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट मीन्स तुमचे उप्सचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असायला पाहिजेत. उप्स म्हणजे इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, क्लास, ऑब्जेक्ट. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके. तर मित्रांनो, व्हॉट इज अ फुल स्टॅक डेव्हलपमेंट याची डेफिनेशन आपण व्हॉट इज अ फुल स्टॅक डेव्हलपमेंट मीन्स फुल स्टॅक डेव्हलपमेंट मीन्स आन्सर तुम्ही सिम्पली आन्सर बघा. मी ANS आन्सर. ओके. फुल स्टॅक डेव्हलपमेंट means to learn the all technologies means to learn all technologies just like front end technologies, then backend and database systems like MySQL and
various different types of database system you will use in your project for the backend project full stack development. At the time of full stack development, also use various different types of database system. Okay, MySQL, PostgreSQL, then SQL system. Okay, so मित्रांनो आपण डाटाबेसचं पण घेणार आहे. डाटाबेसमध्ये आपण सगळं कवर करणार आहेत. एसक्यूएलच्या क्वेऱ्या काय, सिलेक्ट क्वेऱ्या, इन्सर्ट क्वेऱ्या ते कशा वापरायचे, JPA रिपोजिटरी थ्रू कशा कॉल केले जातात आपल्या फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये. ओके, त्याच्यानंतर MySQL झालं. ओके, डाटाबेस सिस्टीम लाईक MySQL अँड DevOps. ओके, डिप्लॉयमेंट. ओके, डिप्लॉयमेंट रिलेटेड concept, deployment related concepts and deployment related concept and basic cloud knowledge. ओके, बेसिक क्लाउड नॉलेज हे तुम्हाला सगळं म्हणजे आता डेफिनेशन बघा आपली कशी झाली. ओके, सिम्पली बॅक घेतो. ओके, द फुल स्टॅक डेव्हलपमेंट मीन्स टू लर्न all technologies like front-end technologies, then back-end and database system and like MySQL. Okay, and deployment related concept and basic cloud knowledge. मित्रांनो, तुम्हाला हे सर्व जर बेसिक जरी नॉलेज आलं तर तुम्ही इझिली फुल स्टॅक डेव्हलपमेंट करू शकता. मी जेव्हा बिगनर होतो तेव्हा पण मी पण हेच एवढी टेक्नॉलॉजी मला आलेली, मी त्याच्या थ्रूच आपलं फुल स्टॅक डेव्हलपमेंट कंप्लीट केलं आहे. तर ओके, फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला समजलं, तुमचा डाऊट क्लिअर झाला असणार. ओके, तर आपण आपण कुठला प्रोजेक्ट आपल्या जावामध्ये किती टूल्स असतात, म्हणजे बिल्डिंग टूल्स कुठले आहेत. देर आर 2 टाईप्स ऑफ बिल्डिंग टूल्स. फर्स्ट इज अ मेवन बिल्डिंग टूल्स अँड सेकंड इज अ ग्रेडल. ओके, इन स्प्रिंग बूट. ओके, मेवेन्स म्हणजे बघा, व्हॉट इज अ मेवन प्रोजेक्ट स्ट्रक्चर. आता मी सिम्पली इथं जातो, सर्च करतो. मेवन प्रोजेक्ट स्ट्रक्चर तुम्हाला समजून सांगायचं असेल तर ओके, go to select text Maven. There are two types of building tools. Building tools in Spring Boot Java. Okay, Spring Boot Java. First is Maven. ओके, तर पहिला आपला मेवन आहे. मेवनमध्ये फक्त काय डिफरन्स नाही, मेवनमध्ये फक्त pom.xml फाईल जनरेट होते. आता हा पण मेवनचा बनवलेला आहे. मेवनमध्ये आपलं बघा, हा मेवनचा बनवलेला आहे. मेवन ही लायब्ररी फक्त म्हणजे ही फाईल फक्त चेंज होते, बाकी स्ट्रक्चर तोच राहतो. हा बघा, pom.xmlची फाईल आहे आणि तो pom.xml फाईलमध्ये आपल्याला आपल्या डिपेंडन्सी म्हणजे आपण प्रोजेक्टमध्ये कुठली टेक्नॉलॉजी वापरणार आहे त्या टेक्नॉलॉजी रिलेटेड सगळे डिपेंडन्सी pom.xml फाईलमध्ये घेणार आहे. ते आपण बघू पुढे गेल्यानंतर आपण ते बघणार आहे. ओके, त्याच्यानंतर मेवनचा तुम्हाला प्रोजेक्ट स्ट्रक्चर सांगतो. आता ॲक्च्युली मी तुम्हाला काल दाखवलेलं की प्रोजेक्ट स्ट्रक्चर कसा असतो, तरी पण तुम्हाला परत मी एकदा एक्सप्लेन करतो. ओके, हा .मेवनची फाईल असते. SRS मेनमध्ये तुमची ॲक्च्युअल प्रोजेक्टचा फोल्डर जी तुम्ही जावाचा फाईल वगैरे क्रिएट केलेल्या प्रोजेक्ट फाईल जी क्रिएट केली आहे ती, आणि त्याच्यानंतर तुमची जे काय असेल ते प्रोजेक्ट स्ट्रक्चर, त्याच्यानंतर कॉन्फिग, कंट्रोलर, DTO, एक्सेप्शन, मॅपर, मॉडेल, रिपोजिटरी, हे तुमचे तुमचा काय तो ओव्हरव्ह्यू, आपण काय म्हणतो त्याला, तुमचा प्रोजेक्टचा स्ट्रक्चर, मेवनचा स्ट्रक्चर. ओके, त्याच्यानंतर तुमचं ही मेन क्लास असतो. तुमचा कुठलाही प्रोग्राम लागू दे तेव्हा तुम्हाला आधी पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग ARGS हा लिहावा लागतो. म्हणजे मेन मेथड आधी तुमची कॉल होते, त्याच्यानंतर तुमचा ॲक्च्युअल प्रोग्राम लोड होतो, म्हणजे तुमचा नंतर सॉफ्टवेअर लोड होतो. ओके, पहिला पब्लिक मेन थ्रेड जी आहे ती मेमरीमध्ये लोड व्हायला पाहिजे, ती म्हणजे पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग ARGS. त्याच्यानंतर रिसोर्सेसमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की स्टॅटिकमध्ये आपण जे काही इमेजेस जे स्टॅटिक रिलेटेड असते, म्हणजे ज्याच्यामध्ये चेंज नसतो ते आपण स्टॅटिकमध्ये टाकतो. त्याच्यानंतर टेम्पलेट म्हणजे जे काय असेल HTML CSSचा कोड तो टेम्पलेटमध्ये टाकतो. आणि त्याच्यानंतर हे टेस्ट रिलेटेड म्हणजे तर जार फाईल आपली टार्गेट फाईल जनरेट होते, जी की आपण डिप्लॉयमेंटला वापरतो. त्याच्यानंतर ही pom.xml फाईल, आणि ह्याच्यामध्ये स्टॅटिकमध्ये बघा तुम्ही टेम्पलेट
ही आपली application.yml इथून आपण कुठली टेक्नॉलॉजी कुठले आपण आपल्या प्रोजेक्टचं कन्फिगरेशन करतो थ्रू application.yml फाईल. ओके, तर तुम्हाला मी आपलं मेवनचा स्ट्रक्चर सांगतो. मेवनचा स्ट्रक्चर बघा काय सांगतो. ओके, मेवनचा स्ट्रक्चर सांगण्या अगोदर तुम्हाला मी आपलं जावाची मेन मेथड, ओके, मेन मेथड तुम्हाला मी आपल्या प्रोजेक्टचा मेन क्लास तुम्हाला समजून सांगतो. ओके, तर मेन क्लासमध्ये बघा ओके, हा आपला जावा मेन क्लास इन जावा ओके, मेन क्लास इन जावा. तर मेन क्लास काय, कुठलाही प्रोजेक्ट असू दे, कुठलाही प्रोडक्शन लेवलचा प्रोजेक्ट असू द्या, आधी आपल्याला मेन क्लास म्हणजे मेन मेथड काय करावं लागतं, कॉल करावी लागते, ती रन करावी लागते. तर मेन मेथडमध्ये बघा कसं आपण बिल्ड करणार. ॲक्च्युली कॉमन मेन मेथड म्हणजे इन डेली आपण यूज करतो ती मेन मेथड पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग ARG, त्याच्यामध्ये जे काय असेल तो कोड, असं आपण आतापर्यंत बघत आलो आहे. ओके, तसंच सेम टू सेम पहिला काय क्लास, हा क्लासचा नेम. ओके, फॉर एक्झाम्पल स्टुडंट 2 कर्ली ब्रॅकेट आणि इनसाइड दिस कर्ली ब्रॅकेट तुमची मेन मेथड पब्लिक. मेन क्लासमध्ये मेन मेथड असते, मेन मेथड असते. ओके, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग, ओके, स्ट्रिंग ARGS, देन हा आपला ॲरे. ह्या ॲरे थ्रू आपण जेव्हा आपला प्रोग्राम रन असतो तेव्हा आपण इथून काय घेऊ, इनपुट पण घेऊ शकतो. ओके, ते तुम्हाला बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कोर जावामध्ये झाले असणार. तरी तुम्हाला आपण कोर जावा घेणारच आपल्या सिरीजमध्ये, तरी पण तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगतो, कारण की आपण आता डायरेक्ट स्प्रिंग बूट वगैरे जाणार आहे. त्याच्यानंतर गिटअप तुम्हाला मी सांगणार आहे ते कसं वर्क फ्लो असतो. ओके, मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपला काय असतो, ॲक्च्युअल कोड असतो, म्हणजे ॲक्च्युअल मेन मेथड असते. हा मेन मेथडमध्ये ॲक्च्युअल कोड असतो, ज्याला आपल्याला कॉल करायचं ते इथं असतं. सिस्टीम, मी सिम्पली एक मॅसेज system.out.println डबल कोटेशनमध्ये हॅलो वर्ल्ड, हॅलो. ओके, हॅलो फ्रेंड्स. ओके, हॅलो. ओके, तर बघा हा ही मेन मेथड आहे. ओके, ही मेन मेथड आपल्या जावा क्लासची असते. हा मेन क्लास तर असतो, हा बाय डिफॉल्ट पब्लिक असतो. ओके, किंवा पार्शली पब्लिक असतो. ओके, त्याच्यानंतर हां आपण जसं आता ज्यावेळी कंपायलर करतो तेव्हा कंपाईल केल्यानंतर आपला कंपायलर येतो मेन क्लासमध्ये. मेन क्लासनंतर आलं तर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, ही मेन मेथड आधी लोड होते. लोड झाल्यानंतर मग हा हॅलो मेसेज प्रिंट होतो. आता समजा हा जो ARGS आहे, ओके, ARGS स्क्वेअर ब्रॅकेट, ते ARGSमध्ये पण आपण रन टाईम जेव्हा आपला प्रोजेक्ट रन होतो तेव्हा रन टाईम थ्रू पण त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो, म्हणजे टर्मिनल थ्रू. बघा मी इझिली, ओके, कसं ARGSमध्ये आपण व्हॅल्यू इन्सर्ट होते. ARGS ओके, ARGS 0, ARGS 0ला 10, त्याच्यानंतर ARGSला 10, ARGS 1ला 20, असं बाय डिफॉल्ट असं आपली व्हॅल्यू हे होते, स्टोअर होते ARGSमध्ये. हे बाय डिफॉल्ट आपला एक ॲरे आहे. ओके, सिंगल लिस्ट म्हणजे आपला एक सिंगल लेवलचा हा ॲरे आहे. त्या ॲरेमध्ये आपली व्हॅल्यू सगळी स्टोअर होते. ॲरेचं तुम्हाला माहिती आहे, ॲरेचा इंडेक्स 0ला स्टार्ट होतो आणि -nला काय होतो, एंड होतो. आणि त्याच्यानंतर बघा आपण ते तुम्हाला मी बेसिक कन्सेप्ट दाखवलं, आणि त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्टमध्ये आपण बघितलं की मेन मेथड कशी रन होते. मेन मेथड थ्रू आपला अख्खा म्हणजे मेन थ्रेड थ्रू आपण पूर्ण प्रोजेक्ट काय करतो, हँडल करतो. त्याच्यानंतर आपलं हे मेवेनचा म्हणजे ओके, मेवेनचं जे आहे ना, मेवेनचं प्रोजेक्ट स्ट्रक्चर. ओके, मेवेन प्रोजेक्ट स्ट्रक्चर तुम्हाला मी काल पण सांगितलेलं, एक ओव्हरव्ह्यू सांगितलेला प्रोजेक्ट स्ट्रक्चर. तुम्हाला आज इन डिटेल्समध्ये सांगतो मेवेनचं प्रोजेक्ट स्ट्रक्चर कसं वर्क होतं. आता सिम्पली मी इथं जातो, एखादी डायग्राम उचलतो. ओके, मेवेन प्रोजेक्ट स्ट्रक्चर.
TURE स्ट्रक्चर, प्रोजेक्ट स्ट्रक्चर. नेटवर्क इश्यू असणार. ओके, तर आपण सिम्पली क्रिएट करूया मेन प्रोजेक्ट स्ट्रक्चर. ओके, आता समजा मेन प्रोजेक्ट स्ट्रक्चर ओके. नाही चलो नेटवर्क इश्यू असणार त्याच्यामुळे ते येणं झालेत. आपण सिम्पली डिलीट आणि तुम्हाला इथं मी मेन प्रोजेक्ट स्ट्रक्चर सांगतो. सिम्पली कम देन ड्रॉ दिस. ओके, ह्याच्यामध्ये काय असतो आपला SRC म्हणजे मेन सोर्स फाईल. सोर्स फाईलमध्ये सगळा कोड फाईल असतो. सोर्स फाईलमध्ये सगळ्या प्रोग्राम फाईल असतात. प्रोग्राम फाईल सोर्स फाईलमध्ये इन्सर्ट असतात. ओके, तेव्हा त्याच्यानंतर आपण आपला जो काय प्रोजेक्ट स्ट्रक्चर आहे तो प्रोजेक्ट स्ट्रक्चर काय होतो तयार होतो. त्याच्यानंतर बघा SRC नंतर आपला असतो मेन मेथड. ओके, मेन मेथड. त्याच्यानंतर आपला SRC नंतर मेन मेथड नंतर जे काय असेल ते आपली प्रोग्राम फाईल्स. ओके, प्रोग्राम्स फाईल्स. आणि इथं मेन मेथडचा क्लास. ओके, मेन मेथड. ओके, मेन मेथडचा इथं क्लास असतो. असा आपला प्रोजेक्ट स्ट्रक्चर असतो जे की मी तुम्हाला इथं डायरेक्ट प्रॅक्टिकली सांगतो. ओके, ते SRCमध्ये मेनमध्ये आपला जो काय असेल तर सॉरी तो जावा राहिला आपला, म्हणजे मेनमध्ये आपला जावा असतो. ओके, इथं आपला जावा देन मेन नंतर जावाच्या आतमध्ये बघ आपले जे काय असेल ते प्रोग्राम्स फाईल्स. ओके, मेन मेथडमध्ये प्रोग्राम फाईल्स आणि आपली जी काय आहे ती मेन फाईल. मेन मेथड. ओके, आणि तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगतो मी आपला मेन प्रोजेक्टचा स्ट्रक्चर आहे. एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवलं मेन प्रोजेक्टचा स्ट्रक्चर. ओके, देन जो ॲक्च्युली आपण जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकली मी दाखवणार तेव्हा प्रॅक्टिकली तुम्हाला इझिली समजून जाईल. हा आपला मेनचा प्रोजेक्ट स्ट्रक्चर आहे. ओके, ते SRC मेन जावा, त्याच्यानंतर हे कॉन्फिग कंट्रोलर DTO एक्सेप्शन मॅपर मॉडेल रिपोजिटरीज सर्व्हिस, त्याच्यानंतर हे स्टॅटिक टेम्पलेट. ओके, सो तुम्हाला मेवनचं स्ट्रक्चर सांगितलं मी. मेवनचं स्ट्रक्चर तुम्हाला जमलं असणार. तर आपण आता ह्याच्यानंतर गिटहब. ओके, गिटहब तुम्हाला माहीत असणार. ते फुलस्टॅक डेव्हलपमेंट, जर तुम्ही फुलस्टॅक डेव्हलपर असाल तर तुम्हाला गिटहब यायला पाहिजे. ओके, तर गिटहब तुम्हाला यायला पाहिजे. ओके, तर गिटहब काय आहे, एक आपलं हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जेव्हा अनेक डेव्हलपर आपला कोड पुश करू शकतो. कोड आपण आपल्या मित्रांना शेअर करू शकतो. कोड आपण आपला पुश करू शकतो सर्व्हरला. ओके, म्हणजे गिटहबच्या सर्व्हरला किंवा आपल्या कोडला आपण काय करू शकतो पब्लिक करू शकतो आणि त्या गिटहब रिपॉझिटरीचा आपण डिप्लॉयमेंट पण करू शकतो. ओके, मग डिप्लॉयमेंट पण करू शकतो. ओके, तर मित्रांनो मी तुम्हाला गिटहब तुम्हाला नंतर सांगेल. त्याच्यानंतर आपण तुम्हाला मी आज सांगितलं की मेन मेथड काय आहे, मेन इन्फ्रास्ट्रक्चर, बिल्डिंग टूल्स कुठले व्हॉट इज अ फुल स्टॅक डेव्हलपमेंट हे आज सांगितलं. उद्यापासून आपण ॲक्च्युअली प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी समजून घेऊया. JPA रिपॉझिटरी हे सगळे लेअर आपण जे कॉन्फिग कंट्रोलर DTO एक्सेप्शन मॅपर मॉडेल हे सगळे लेअर उद्या समजून घेऊ. ओके, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.